नमस्कार, मी विलास बडे. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर कोण हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगायची खरं तर गरज नाही, कारण त्यांच्या साहित्यानं, कवितांनी, इथल्या जाज्वल्य विचारांनी त्यांच्या अनेकांना भारावून टाकलं. अंदमानातल्या तुरुंगात असताना त्यांनी विटकरीच्या तुकड्याची लेखणी केली आणि भिंतीवर 6000 कविता लिहिल्या. देशासाठी त्यांनी भोगलेल्या मरण यातना, त्यांनी समुद्रात घेतलेल्या उडीची कहाणी अनेकांना आजही प्रेरणा देते. याच सावरकरांवरून सध्या देशभरात रणकंदन सुरू आहे. राहुल गांधींनी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटतायत. सत्तेत काँग्रेसचा हात धरलेल्या शिवसेनेनं सुद्धा राहुल गांधींवर डोळे वटारले. सावरकरांबद्दल तडजोड नाही हे त्यांनी ठणकावलंय. भाजपनं 2 पावलं पुढे टाकत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मी सावरकर म्हणत त्यांनी राहुल गांधींविरोधात टीकेची झोड उठवली आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सावरकर देशातल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. म्हणूनच नव्या पिढीला सावरकर नेमके कोण होते आणि त्यांच्यावरून आजही हे राजकारण का पेटतंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण या बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत. आणि आता या सगळ्या चर्चेच्या संदर्भात आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. पण सुरुवातीला राहुल गांधी यांनी नेमकं असं काय वक्तव्य केलं होतं ज्यावरून हे सगळं रणकंदन सुरू झालंय, बघूया. मुझे कहते हैं सही बात बोलने के लिए माफी बोलूं, माफी मांगूं। भाइयों और बहनों, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है। मैं सच्चाई के लिए कभी माफी नहीं मांगूंगा, मर जाऊंगा मगर माफी नहीं मांगूंगा, और ना कोई कांग्रेस वाला माफी मांगेगा. हेच राहुल गांधी यांचं वक्तव्य कारणीभूत ठरलेलं आहे या सगळ्या वादाच्यासाठी. आणि आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आहेत स्टुडिओमध्ये. म्हात्रे सर, स्वागत. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे पुण्याहून आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोकाटे सर, तुमचंही स्वागत बेधडकमध्ये. रणजित सावरकर जे कार्याध्यक्ष आहेत सावरकर स्मारकाचे आणि ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचे नातू सुद्धा आहेत सावरकरांचे. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. त्यांचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं जाणून घ्यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खजिनदार हेमंत टकले हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. टकले सर, तुमचंही स्वागत. आणि भाजपचे आमदार अमित साटम काही वेळातच आपल्यासोबत जोडले जातील. आपण त्यांच्याकडेही जाऊया आणि त्यांची भूमिका जाणून घेऊया. पण सुरुवातीला महेश म्हात्रे सरांकडे मला जायचं आहे. म्हात्रे सर, हे आज नाहीये. काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सातत्यानं सावरकरांना टीकेचं लक्ष केलं जात आहे. प्रश्न हा पडलेला आहे सगळ्यांना की सावरकरांचं एवढं वावडं का आहे, इतका का राग आहे काँग्रेसच्या मनात सावरकरांबद्दल? आपण पाहिलं याच्या आधी सुद्धा राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात जी विधानं केलेली होती त्यामुळे वादाचा एक मोठा धुरळा उडालेला होता. त्याआधी मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातल्या त्या कोठडीतली सावरकरांची वचनं उकडून काढून एक वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये वादाला तोंड फोडलेलं होतं. या सगळ्या ह्याच्यात आपण जेव्हा पाहतो की सावरकर त्यांच्या मृत्यूनंतर 53 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पुन्हा राजकीय क्षितिजावर उगवताना आपल्याला दिसतात. त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसते. यात एक मोठा सुप्त संघर्ष किंवा उघडपणे सुद्धा जो वारंवार झालेला आहे तो संघर्ष 2 विचारसरणीतला इथे आपल्याला नाकारता येणार नाही. काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळापासून जहाल आणि मवाळ हे 2 गट काँग्रेसमध्ये कार्यरत होते. या जहाल गटाचं नेतृत्व जेव्हा लोकमान्य टिळकांकडे आलं त्यावेळेस लोकमान्य टिळकांच्या बरोबर खूप लोक असे तयार झालेले होते की ज्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून जहाल विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये खूप मोठे क्रांतिकारक गटसुद्धा होते. सावरकरांची आणि लोकमान्य टिळक यांची जी जवळीक होती ही वैचारिक पातळीवरची जवळीक होती. आणि मवाळ गट जो होता हा मवाळ गट गांधींच्या नेतृत्वानंतर मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 1920 पर्यंत हे जे जहाल गट मानणारे जे लोक होते, जहाल विचारसरणी मानणारे जे लोक होते ते काँग्रेसमध्ये होते. यात डॉक्टर मुंजे असतील, त्यानंतर डॉक्टर गोळवळकर गुरुजींच्या आधी डॉक्टर हेडगेवार ज्यांनी संघाची स्थापना केली 1925 मध्ये, ते सुद्धा काँग्रेसशी संबंधित होते. आणि
जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर जहाल विचारसरणीचा जो एक मोठा आधार आहे, हा आधार दूर झाल्यानंतर या नेत्यांनी अनुक्रमे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या माध्यमातून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करणारं राजकारण सुरू केलं. आणि त्याच वेळेस इकडे महात्मा गांधींचा क्षितिजावर उदय झालेला होता आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यानंतर सर्वधर्म समभावाचं मवाळ धोरण भारतीय राजकारणामध्ये रुजलेलं आपण पाहिलं. गांधीजींचा वारसा पुढे नेहरूंच्या नंतर आपण आत्तापर्यंत तो राहुल गांधी यांच्यापर्यंत येऊन ठेपलेला पाहतोय. आणि इकडे जी जहाल विचारसरणी आहे, ही जहाल विचारसरणी डॉक्टर मुंजे, सावरकर, डॉक्टर हेडगेवार आणि त्यानंतर आता मोदींपर्यंत आलेली दिसते. तर या दोन विचारसरणीतला जो सनातन संघर्ष आहे, तो सनातन संघर्ष यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा तेव्हा उफाळून बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे तशा पद्धतीने या संपूर्ण संघर्षाकडे बघितलं जात नाही, त्याकडे तात्कालिक कारण म्हणून बघितलं जातं. त्यामुळे सावरकर असतील किंवा गांधी, नेहरू असतील, या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं असेल. त्यांच्या काही कृती आक्षेपार्ह असू शकतात किंवा काळाच्या कसोटीवर जेव्हा आपण त्या तपासतो तेव्हा त्यामध्ये काही दोष आढळून येऊ शकतात. परंतु त्यावरून ते संपूर्ण महापुरुष नाकारण्याचं सध्या जे राजकारण सुरू झालेलं आहे, गांधींना टोकाचा विरोध करणारे लोक समोर येतात, जसे सावरकरांना टोकाचा विरोध करणारे लोक समोर येतात. हे टोकाच्या विरोधाचं राजकारण अभिप्रेत नाहीये. लोकांना समन्वयाचं राजकारण जर चांगल्या पद्धतीने आलं तर समाजामध्ये शांतता राहील. अन्यथा या वादावरून चर्चा आणि चर्चेतून गोंधळ, गदारोळ या गोष्टी सुरूच राहतील मला असं वाटतं. नक्कीच. आणि याच अनुषंगानं इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांना मला विचारायचं आहे, इतिहासात जे काही घडलं तो इतिहास पुन्हा पुन्हा उकरला जातो आणि ज्या खपल्या आहेत त्या खपल्या काढण्याचं काम सगळ्याच बाजूंनी केलं जातं, कोणाला एकाला दोष देण्याची गरज नाही. पण आता राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे, राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव वापरलेलं आहे की मी सावरकर नाही माफी मागायला असं म्हणत, कुठंतरी त्यांना माफी वीर अशा पद्धतीनं त्यांची प्रतिमा करायची, नकारात्मक सावरकर त्यांना वापरायचे होते म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. काय राहुल गांधींना नेमकं साधायचं होतं याच्यातून? आपण जे म्हणालात की बाबा इतिहासाच्या खपल्या काढून पुन्हा नवी दुही का निर्माण केली जाते, विलासजी आपलं म्हणणं बरोबर आहे की इतिहास हा उघडून पुन्हा पुन्हा समाजामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण करणं चुकीचं आहे. पण या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून समाजामध्ये जाती धर्मामध्ये विद्वेष निर्माण केला जातो आणि नको ती शून्य किमतीचे लोक, ज्यांचा दर्जा खूप दर्जाहीन लोक असतात, असे महापुरुष म्हणून बिंबवले जातात. आणि जे खरंच महापुरुष असतात त्यांना बदनाम केलं जातं. म्हणून खरा इतिहास, वस्तुनिष्ठ इतिहास, निरपेक्ष इतिहास समाजामध्ये आला पाहिजे. अन्यथा समाजामध्ये आणि जातीजातीमध्ये द्वेषभावना निर्माण होते. या ठिकाणी राहुल गांधी यांचं स्टेटमेंट जरी राजकीय असलं तरीच त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. ते जे म्हणाले की मी माफी मागणार नाही कारण माफी मागायला मी काय सावरकर नाही. आपल्याला माहिती असेल निरंजन टकले नामवंत पत्रकार आहेत. केवळ निरंजन टकलेच नव्हे तर अनेक असे इतिहास अभ्यासक आहेत, मदन पाटील आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सावरकरांना क्रिटिसाइज केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना क्रिटिसाइज केलेलं आहे. सावरकरांचं जे काय आपण सुरुवातीला सांगत होता प्रास्ताविकामध्ये की सावरकर महान कवी होते, महान साहित्यिक होते, त्यांच्या काव्याबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या लेखनाबद्दल ते महान साहित्यिक होते. पण त्यांची जी आयडिओलॉजी आहे, त्यांची जी विचारधारा आहे, ती विचारधारा आजच्या आपल्या 21व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकामध्ये, 20व्याच्या उत्तरार्धामध्ये आपण जी संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे, जी संविधानिक लोकशाही स्वीकारलेली आहे, त्या संविधानिक लोकशाहीला सावरकरांची विचारधारा आज उपयुक्त नाही. कारण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत असेल किंवा धार्मिक राष्ट्रवादाचा सिद्धांत असेल, हा संसदीय आणि संविधानिक लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि सावरकर हे संविधानिक मूल्याच्या विरोधात त्यांची विचारधारा आहे, हे त्यांच्या लेखनातून सातत्याने स्पष्ट होतं.
ते म्हणजे त्यांनी 6 वेळा क्रांतिकारक होते, माफी, ते क्रांतिकारक मागितली होते, ब्रिटिशांकडे. हिंसक भाषा वापरायचे म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे, पण त्यांचे अनेक पैलू सुद्धा आहेत. त्यांनी पुन्हा जी भूमिका धर्मनिरपेक्षवादाची आहे ती सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. कुठले सावरकर नको आहेत? हा, सावरकर कोणते नको आहेत ते सांगतो तुम्हाला, की त्यांना जे अलीकडच्या काळामध्ये भारतरत्न दिला पाहिजे. भारतरत्न देणे इतके ते महान नाहीत. त्यांना जर भारतरत्न द्यायचं असेल तर त्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेले 114 जे देशभक्त आहेत, जे 114 जण प्रत्यक्षात शिक्षा भोगले, ते अमर झाले. मग सुखदेव, राजगुरू आहेत, भगतसिंग आहेत, त्यांनाही भारतरत्न द्यावा लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी जे 114 क्रांतिकारक आहेत की ज्यांना प्रत्यक्षात काळ्या पाण्याची अंदमान निकोबारमध्ये शिक्षा झाली, त्यांनी भोगली, त्यांनी कधीही माफी मागितली नाही. सावरकरांनी 6 वेळा माफीनामा दिलेला आहे. तो माफीनामा आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल. किती याचना केलेल्या आहे, किती, म्हणजे सावरकरांमध्ये जे क्रांतिकारकत्व सांगितलं जातं ते माफीनामा वाचल्यानंतर त्यांची दया याचना अत्यंत खालच्या पातळीवरती दया याचना गेलेली आहे. ही झाली सावरकरांची एक बाजू. दुसरी जी बाजू आहे त्यांची आयडिओलॉजिकल, ही आजच्या काळामध्ये आणि आपण जो संसदीय लोकशाही स्वीकार त्यासाठी खूप धोकादायक आहे. बुद्धाच्या संदर्भामध्ये तथागत गौतम बुद्ध केवळ भारताचा वारसा नव्हे तर जगाचा वारसा आहे. अगदी आपले प्रधानमंत्री माननीय मोदी सुद्धा परदेशात गेल्यानंतर बुद्धाचा जय जयकार करतात. त्या बुद्धाबद्दल सावरकर म्हणतात की बुद्धांनी अहिंसा आणली आणि आपल्या देशाचा अधपात केला. याचं खंडन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. मग पेशवे हिंसक होते, मग ब्रिटिशांबरोबर लढताना पेशवे का पराभूत झाले? म्हणजे बुद्धाबद्दल इतकी गरळ ओकली सावरकरांनी, इतकं विष ओकले की सगळं मी सांगू शकत नाही. याबद्दल बाबासाहेब आंबेडकर क्रिटिसाइज करतात. कोणीतरी बाबासाहेबांना सांगितलं की सावरकर बुद्धाबद्दल खूप विष ओकले, तर बाबासाहेब म्हणले, अहो सावरकर विष नाहीत ओकले, ते पोटातून नरक ओकलेले आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला पाहिजे. स्त्री कुठल्या जाती धर्मातल्या असू द्या, अगदी ती ब्राह्मण असू द्या, मुस्लिम असू द्या, बौद्ध असू द्या, ओबीसी असू द्या, SC ST असू द्या, कोणत्याही जाती धर्मातील स्त्री असली तर तिचा आदर केला पाहिजे. स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुले यांचा सतत सन्मान करा, असं छत्रपती शिवाजीराजांचा आदेश होता. शिवाजीराजांनी तो आदेश स्वतः पाळला. स्वतः शिवाजीराजांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांचा सन्मान आणि आदर केला. सावरकर म्हणतात शिवाजीराजांची ही सद्गुण विकृती आहे. म्हणजे ज्या शिवाजीराजांनी स्त्रियांचा सन्मान करा म्हणून सांगितलं त्यांनी केला. सावरकर म्हणतात शिवाजीराजांची सद्गुण विकृती. शिवाजीराजांना विकृत म्हणणारे सावरकर स्त्रियांवरती अत्याचार करा असं म्हणतात. मग जे सावरकर स्त्रियांवरती अत्याचार करण्याचा संदेश देतात ते सावरकर आज आपल्याला उपयुक्त आहेत का? ठीक आहे, आज आपण हाच पाहतो मुद्दा देशामध्ये हाच मुद्दा घेऊया, अन्याय, आपण उत्तर अत्याचार, घेऊया. बलात्कार ज्या होतो. विचारधारेबद्दल तुम्ही आता सावरकर, आम्हाला हे सावरकर नको असं तुम्ही सांगताय. रणजित सावरकर आता आपल्या सोबत आहेत. तुम्ही सर ऐकलं असेल हे सगळं, जी मांडणी केली जाते सावरकरांबद्दल, नकारात्मक मांडणी केली जाते, त्या मांडणीकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याचं खंडन कसं करता? नाही, पहिल्यांदा इतिहास म्हणजे निरंजन टकले सारख्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं नाही. तुम्ही इतिहासाच्या मूळ साधनांकडे जर गेलात तर सावरकरांच्या अर्जामध्ये कुठेही माफी हा शब्द नाही. त्याच्यानंतर सावरकरांचे काही जे अर्ज जे सांगतात तर ते जनरल ॲम्नेस्टी, पिटिशन फॉर जनरल ॲम्नेस्टी असं म्हटलंय फॉर ऑल द पॉलिटिकल प्रिझनर्स. त्या अर्जामध्ये 14चा अर्ज, 17चा अर्ज, 18चा अर्ज ह्याच्यात सावरकर स्वतःबद्दल बोलतच नाही आहेत. सावरकर पुन्हा असं म्हणतात, जर सरकारला वाटत असेल माझी सुटका व्हावी म्हणून मी अर्ज करतोय किंवा माझी सुटका इतरांना अडचणीची येत असेल तर सरकारने इतर सगळ्या राजबंद्यांना सोडा, मला नाही सोडलं तरी चालेल, हे ते वारंवार सांगतायत. त्याच्यानंतर ह्याच्यावर सरकारी अधिकाऱ्यांचे रिमार्क्स बघा. त्याच्यात रेजिनॉल्ड केडॉक हे गृहमंत्री जे होते ते सांगतात सावरकरांच्या अर्जात कुठेही खेद अथवा खंत नाही. तर हे जे सगळे मूळ दस्तऐवज बघा. त्याच्यानंतर केवळ अर्ज केले म्हणून ते माफीनामे होते असं नाही. आणि सावरकरांनी अटी मान्य करून सुटका आपली करून घेतली हे तर उघड आहे आणि हे सगळ्यांना माहित होतं तेव्हा. हे काही लपवून ठेवलेल्या गोष्टी नाही आहेत. सावरकरांचे अर्ज तेव्हा ते झाल्याच्या बातम्या तेव्हा ताबडतोब भारतात प्रसिद्ध होत होत्या आणि लोकांचा पाठिंबा होता. कारण सुटकेकरता अर्ज करणं आणि स्वतःचे नाही तर सगळ्यांच्याच सुटकेकरता अर्ज करणं हे अजिबात चुकीचं नाहीये. म्हणजे सावरकरांनी तिथे तडफडून मरायला पाहिजे होतं अशी कोकाटेंची भूमिका आहे का असं मला पहिला प्रश्न आहे माझा.
दुसरा प्रश्न असा की सावरकरांनी जर अटी मान्य केल्या म्हणून ते पळपुटे आणि त्यांना तुम्ही माफीवर म्हणणार असाल, तर जवाहरलाल नेहरूंनी 1935 साली त्यांची जेव्हा सुटका झाली, त्यांची बायको आजारी होती म्हणून त्यांना सरकारने सोडलं, तेव्हा अशी ही अट मान्य केली की मी माझ्या सुटकेचा कालावधी होईपर्यंत राजकारणात भाग घेणार नाही. मग जवाहरलाल नेहरू तुम्ही म्हटलं पाहिजे, जो न्याय सावरकरांना तोच न्याय नेहरूंना दिला पाहिजे. तिसरी गोष्ट, सावरकरांनी कधीही ब्रिटिशांच्या निष्ठेची शपथ घेतली नाही, जी जवाहरलाल नेहरूंनी घेतलेली आहे. त्यांनी 1946 साली व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये मंत्री म्हणून केवळ सत्तेच्या हव्यासापोटी ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज VI ही शपथ आहे, मी कागदपत्र घेऊन बोलतोय की मी तुमच्याशी निष्ठावान राहीन अशी शपथ घेतलेली आहे. तर सावरकरांना एक न्याय आणि बाकीच्यांना एक हा कुठला, सावरकरांनी फक्त अर्ज केलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि सावरकरांनी जर माफी मागितली असती, ब्रिटिशांची हातमिळवणी केली असती, तर ब्रिटिशांनी त्यांना 14 वर्ष तुरुंगवास आणि त्याच्यानंतर 13 वर्ष रत्नागिरीत त्यांना कैद करून ठेवलं नसतं. दुसरी गोष्ट, सावरकरांचं हिंदुत्व, सावरकरांनी हिंदुत्वातून हिंदू धर्माचा संबंध तोडलेला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वात आज स्पष्टपणे पितृभूमी आणि पुण्यभूमी. पितृभूमी म्हणजे काय, ते तुमचे वाडवडील इथले असले पाहिजे, ते कुठल्याही देशाचं नागरिकत्व हे जन्मानेच मिळतं. दुसरी गोष्ट की पुण्यभूमी म्हणजे काय, तर हा देश मला सर्वात मोठा आहे आणि त्याच्याकरता मी प्राणी अर्पण करीन. सावरकरांची स्वतःची भूमिका अशीच होती. सावरकर हे नास्तिक होते, सावरकर कुठलाही धर्म पाळत नव्हते. त्यामुळे सावरकरांच्या ह्या याच्यातनं जर तुम्ही फक्त हिंदुत्व हा शब्द घेतला आणि असा जो अपसमज पसरला की हिंदुत्व म्हणून ते हिंदुत्ववादी, की ते धार्मिक हिंदुत्ववादी नव्हते, हे पुन्हा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सावरकरांच्या बद्दल आता संसदीय आणि काय वैधानिक वगैरे बोललेत, संविधानिक, तर सावरकरांची जी हिंदुत्वाची व्याख्या आहे तीच व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलमध्ये स्वीकारलेली आहे. फक्त ती सावरकरांची व्याख्या इन्क्लुझिव्ह आहे, तर आंबेडकरांची एक्सक्लुझिव्ह आहे. आंबेडकरांनी असं म्हटलंय की ख्रिश्चन, इस्लाम, पारशी, ज्यू हे वगळता सगळे हिंदू. तर दोघांचा जो सेट येतो की हिंदू म्हणून जे दोघं जण ज्या समुदायाला समजतात तो एकच आहे. आंबेडकर हे सावरकरांच्या वारंवार, आंबेडकरांची काही विधानं आहेत त्यांच्यात मतभेद होते, पण आंबेडकर हे 1948 पर्यंत अनेक सभातनं सावरकरांच्या बरोबर होते. काँग्रेस बरोबर त्या दोघांची संयुक्त आघाडी होती. असे असंख्य पुरावे आज माझ्याकडे इथे आहेत उपलब्ध, ते मी देऊ शकतो. तर त्याच्यामुळे इतिहास संशोधन करायचं असेल तर मूळ कागदपत्रांकडे जावं आणि इतिहास संशोधन करावं. आता राहिला बलात्कार करा वगैरे हे जे आरोप आहेत, तर सावरकरांचं म्हणणं त्याच्यात मुळात तुम्ही वाचला तर सावरकरांचं म्हणणं ही एक दंतकथा होती आणि दंतकथा तुम्हाला जर प्रसारितच करायच्या आहेत तर तुम्ही आज अशा दंतकथा प्रसारित करून मुसलमानांना तुम्ही प्रवृत्त करताय की आमच्या बायका सेफ आहेत, तुम्ही हिंदूंच्या बायकांवर बलात्कार करा. फाळणीमध्ये लाखो बायकांवर बलात्कार झाले, हे पुस्तक त्यांनी खूप 60च्या आसपास त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या अनुभवातलं की हिंदूंनी ही जी चूक केली, त्यांचं म्हणणं बलात्कार करा नाही, पण त्यांचं म्हणणं तुमच्या तोंडाने का तुम्ही घोषित करता की नाही आम्ही कुठलाही सूड घेणार नाही, आम्ही अत्याचार करणार नाही. म्हणजे आज गुन्हेगारी जगामध्ये बघा तुम्ही, एक असतं की फॅमिलीजला कोणी हात लावत नाही. याचं कारण असं असतं की एकाने दुसऱ्याच्या जर का फॅमिलीला हात लावला तर तो ह्याला करतो. त्याच्यामुळे सावरकरांनी म्हणणं आहे की युद्धामध्ये कधीही शत्रूच्या स्त्रीवर तुम्ही करू नका, त्यांनी बलात्कार करा असं कुठेही म्हटलं नाहीये. त्यांचे शब्द हेच होते की चुकीच्या दंतकथा पसरवू नका, उगाच तुम्ही जी सद्गुण विकृती ती ह्याला म्हटलंय. आणि दंतकथा ही शिवाजी महाराजांची ही दंतकथा होती, शाहिस्तेखान त्या सुभेदाराची सून. त्यामुळे सावरकरांनी शिवाजी महाराजांना कधी दोष दिला नाहीये. सावरकर हे शिवाजी महाराजांना दैवतच मानत होते. तर हे मुळातच एक चष्मा आधी लावायचा की श्रीमंत कोकाटेची एक जुनी सवय आहे की त्या माणसाची जात काय आणि मग त्याच्यावरनं तो कसा हे ओळखायचं. तर हे खरे जातीयवाद हे कोकाटे आहेत. म्हणजे हे प्रत्येक माणसाची जात करतात. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी जे काम केलं रत्नागिरीत 13 वर्ष, सावरकरांनी पहिला मुद्दा असा काढला की अस्पृश्यता हे विषवृक्षाचं फळ आहे. तो विषवृक्ष कुठला, तर जातीभेद हा विषवृक्ष आहे आणि जातीभेद तोडा हे असा पुकारा देणारे सावरकर पहिले, त्याच्यानंतर आंबेडकर दुसरे. आणि हे दोन नेते जर सोडले तर जातीभेदाच्या विरुद्ध कोणीच नाही. आजही श्रीमंत टकले जे आहेत, श्रीमंत काय कोकाटे, ते आज ज्या संघटनेत काम करतात ती जातीच्या आधारावरच आहे. यांची व्याख्याच आहे की हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा. तर अशा लोकांना सावरकरांबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. ठीक आहे, खूप विस्तृत तुम्ही सगळी भूमिका मांडलेली आहे रणजित सर. कोकाटे सरांना खूप बोलायचं आहे, पण एक महत्वाचा मुद्दा त्यांनी त्यांच्या बोलण्यात मांडलेला आहे. कोकाटे सर तुमच्याकडेच येतोय. जो न्याय आता आपण सावरकरांना लावतोय तो न्याय नेहरूंना का नाही? हा भेदभाव का, सिलेक्टिव्ह का वापरताय तुम्ही? विलासजी, मी काय सावरकरांची जात सांगितले का? सावरकरांच्या जातीचा मी उल्लेख केला का मला सांगा?
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सावरकर नरव कोकले, ह्याच्याबद्दल काय मत आहे विद्यमान सावरकरांचं? त्यांनी सांगितलं की त्यांचे काही सावरकर मतभेद जे हे आहेत ते मतभेद इंग्लिश जगजाहीर कोकले आहेत. नाही, ते नर कोकले सावरकर. आणि जे सावरकर विलासजी संभाजीराजांना म्हणतात ना करता, म्हटलं की बुद्धाचा जन्म अनेक शतक आधी झाला. बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारायला समाज समर्थ नाही. बुद्धाचं उदात्त तत्वज्ञान आहे. सावरकरांचं ज्या एक तुम्हाला मी सांगतो, त्यांनी अंदमानमध्ये फिलॉसॉफीला एक त्यांची वही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात सावरकर जास्त चित्र बुद्धाची आहेत बुद्धावर टीका त्याच्यामध्ये. करतात. तुम्ही चुकीचं सांगू नका. आणि छत्रपती कोकटे, शिवाजीराजांना नका बोलू तुम्ही. म- सावरकरांनी मी- शिवाजीराजांना मी दोघांनाही थांबवतोय. विकृत म्हणणारे सावरकर सर, आपल्याला आमचं पुढच्या- दैवत नाही. ही चर्चा- मराठी माणसाचं दैवत सावरकर नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना विकृत म्हणणारे सावरकर मराठी माणसाचं दैवत होऊ शकत नाही. कोकाटे सर, आणि कोकाटे जे सर, छत्रपती आपण संभाजी पुढे जाऊया. महाराज आपण पुढे ज्यांनी जाऊया. चार आणखी ग्रंथ बरेच लिहिले. मुद्दे आहेत. बरेच मुद्दे आहेत. 4 मला ग्रंथ लिहिले. हेमंत टकले संभाजीराजांनी सरांना 4 विचारायचं ग्रंथ आहे. टकले लिहिले. सर, एक त्यांनी आता मुद्दा सांगितला, त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं खरं तर, पण नेहरूंना वेगळा न्याय आणि सावरकरांना वेगळा न्याय, हा भेदभाव का आहे आणि सिलेक्टिव्ह सावरकर का उचलले जातात? नाही, तुम्ही मला विचारलंय का? हो 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 सर, तुम्हाला विचारलंय. हॅलो, मला तुम्ही रिपीट करा. इथे आजूबाजूला अनेक चॅनलचं चालू आहे, बरं. त्याच्यावरचे आवाज इतके मोठे आहेत मी की मला प्रश्न तुमचं पुन्हा बोलणं रिपीट ऐकू नाही आलं. करतो. रणजित सावरकर सरांनी असा मुद्दा मांडला की ज्या पद्धतीने नेहरू जेव्हा तुरुंगात होते, नेहरूंनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी सुद्धा काही विनंत्या केल्या होत्या आणि काही अटी मान्य केल्या होत्या. मग नेहरूंना एक वेगळा न्याय, सावरकरांना माफीवीर तुम्ही म्हणताय, हा भेदभाव का केला जातोय? ती रणनीती होती. नाही, मी आता थोडंसं या विषयाला किंवा या चर्चेला व्यापक स्वरूप देऊ इच्छितो. प्लीज सर. स्वातंत्र्याचा जो लढा होता तो प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना जे वाटत होतं त्या मार्गाने लढत होता. ते त्यांचं ध्येय एकच होतं. रस्ते वेगवेगळे होते. महात्मा गांधींचा रस्ता वेगळा असेल, सावरकरांचा रस्ता वेगळा असेल, परंतु ध्येय प्राप्तीसाठी त्यावर असलेली असीम राष्ट्रनिष्ठा हा त्या सगळ्या मागचा गाभा होता. तो पंडित नेहरूंजवळही होता आणि वीर सावरकरांजवळही होता. ते कोणालाही नाकारण्याचं कारण नाही. एक प्रश्न असा आहे की जो सर्व काळ आपण या ठिकाणी बघतोय तो साधारणपणे सावरकरांचा काळ, महात्मा गांधींचा काळ, पंडित जवाहरलाल नेहरूंचा काळ, कालानुरूप या सगळ्यामध्ये जी बांधणी केली जाते त्या बांधणीमध्ये या प्रत्येकाचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे, ते कुणालाही नाकारता येणार नाही. आता आपण जो माफीनामा पंडितजींबद्दल बोललात किंवा वीर सावरकरांबद्दल आपण बोलतोय, ती त्या काळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण विचार केला तर कदाचित असं त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं की देशबांधणीसाठी स्वातंत्र्यानंतर जी एक तयारी आपल्याला करायला लागणार आहे, सबंध समाज एकसंघ ठेवण्यासाठी, त्यासाठी या प्रत्येक क्रांतिकारी माणसाचे वेगळे विचार होते, वेगळे मार्ग होते. कदाचित त्या मार्गाने आपल्याला पुढे अधिक चांगल्या पद्धतीने जाता येईल. कारण आपण एक गोष्ट या सगळ्यांचा समान धागा लक्षात घ्या. जेव्हा आपण म्हणतो की वीर सावरकर हे अतिशय उत्कृष्ट साहित्यिक होते, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, आजही ओळ ऐकली की तुमच्या मनामध्ये ती एक संवेदना तयार होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंचं तुम्ही बघितलं तर या सबंध देशाचं काय स्वरूप आहे आणि हा देश एकसंघ कसा राहू शकेल, ही माणसं मुळामध्ये साहित्यामध्ये, सामाजिक सेवेमध्ये आणि भारताच्या उन्नतीमध्ये लक्ष घालणारी माणसं होती. आता प्रत्येक वेळेला सत्तेवर आलेले लोक इतिहासाचं आपापल्या परीने जर मांडणी करणार असतील तर खरा इतिहास जो आहे, जो वस्तुनिष्ठ आहे आणि ज्याच्यामध्ये ज्या कालानुरूप जी भूमिका घेतली असेल त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्या विश्लेषणावरून
कोणी एक चांगला आणि कोणी दुसरा स्वातंत्र्य सैनिक वाईट अशा पद्धतीची रचना आपल्याला करता येणार नाही. वीर सावरकरांचं महत्त्व आपल्याला कमी करता येणार नाही. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंचंही महत्त्व तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला कधीच कुठेही कमी करता येणार नाही. या सगळ्यांचे मतभेद होते. टिळकांच्या काळापासून काँग्रेसमधले मतभेद आपल्याला माहिती आहेत. जहाल आणि मवाळ गटाचा मगाशी महेश सर तुम्ही उल्लेख केलात. ही लढाई चालू सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीतही होती. सुभाषचंद्र बोस गेल्यानंतर किती वर्ष अजूनही ते जिवंत आहेत असा वाद चालू राहिलेला होता. हे सगळे जे गोष्टी आहेत या सगळ्याकडे आपण विवेकाने बघायला शिकलं पाहिजे. त्यामुळे यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं जे योगदान आहे ते कमी होत नाही आणि ते खऱ्या अर्थाने सर्वच राष्ट्रपुरुष होते. कुणीही त्यांची निंदा करू नये. इतक्या उच्च दर्जाचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे निरर्थक वाद घालण्यापेक्षा वस्तुनिष्ठ अभ्यास करून महात्मा गांधींचंही सगळं चुकतंय म्हणणारे होते. आजही परवा मी एका ठिकाणी वाचलं की स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस बरखास्त करावी असं गांधीजींना वाटत होतं. का वाटत होतं? जो काँग्रेस पक्ष गांधीजींच्या नावाने चालत होता, ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला, कारण तेव्हा पक्ष ही संकल्पना नव्हती, देश ही संकल्पना होती, स्वातंत्र्य लढा होता आणि तो अहिंसेच्या मार्गाने मिळवून दाखवणारे महात्मा गांधी जगामधलं एकमेव व्यक्तिमत्व होतं. म्हणून आजही 150 वर्ष झाली तरी गांधीजींचा विचार संपत नाही. त्यामुळे आपण या महापुरुषांच्या बद्दल बोलताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. आपण काही बंधनं स्वतःवर टाकली पाहिजे. नाहीतर कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे महापुरुषांना मरण दोनदा असतं. एकदा त्यांच्या विरोधकांकडून आणि दुसऱ्यांदा त्यांच्या चाहत्यांकडून. असं मरण, संगमरवरी मरण कुणालाही येऊ नये अशी ही प्रार्थना असते. त्यामुळे हे राष्ट्रीय पुरुष आहेत. ह्या राष्ट्रीय पुरुषांच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे ही काळजी घ्यायलाच हवी आणि त्यामुळे ही सगळी बंधनं पाळून आपण निरर्थक वादांना पूर्णविराम द्यावा आणि देशापुढच्या भीषण समस्यांना, जे नवे कायदे केंद्राचे येत आहेत, ज्याच्यामुळे हे सगळं घडत आहे, त्याच्यावर काय उपाय करणार? हा देश एकसंघ ठेवणार का नाही? सगळ्या धर्माच्या लोकांना तुम्ही एकत्र राहू देणार का नाही? ह्या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी आर्थिक परिस्थिती संपूर्ण घोटाळ्यात आलेली असताना तुम्ही ते प्रश्न सोडून ह्या प्रश्नावर जनतेचं लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करताय. हे जनता खपवून घेणार नाही. जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आपण लक्षात ठेवावा. अत्यंत महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. या महापुरुषांना दोनदा मरण असतं म्हणत तुम्ही चाहत्यांना सुद्धा आणि त्यांच्या विरोधकांना सुद्धा एक सूचक इशारा सुद्धा दिलेला आहे की हे करताय ते चुकीचं करताय. पण महापुरुष, आमचा महापुरुष, तुमचा महापुरुष अशी विभागणी केली जाते का? आणि या महापुरुषांना बदनाम करण्याचं कारस्थान सुद्धा एकमेकांकडून केलं जातंय का? या सगळ्या अनुषंगानं आणखी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत घेणार आहोत. पण ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेच्या नंतर सावरकर पुन्हा एकदा सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत आणि सावरकरांवरून रणकंदन सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या सगळ्या व्यक्तींची आपण मतं जाणून घेतली. भाजपकडे आपल्याला जायचंय. भाजपचे आमदार साटम आत्ता आपल्या सोबत आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे अमितजी, भाजप सुद्धा म्हणजे काँग्रेस जसं टीका करताय सावरकरांवर, माफी वीर त्यांना कसं टॅग लाईन लावता येईल याचा प्रयत्न करताय, तसं भाजप सुद्धा सावरकरांवरून राजकारण करताय का? सावरकरांना पॉलिटिकल टूल म्हणून वापरताय का? कधी शिवसेनेच्या विरोधात त्यांना कोंडीत आणण्यासाठी म्हणून, कधी काँग्रेसच्या विरोधात. काय भाजपची भूमिका काय? भाजपची भूमिका ही आहे की या वादाला भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली नाही. हे सुरू कधी झालं? हे सुरू झालं ज्या वेळेला काँग्रेसचे महान नेते राहुल गांधीजी, ज्यांचा अमेठीमध्ये पराभव झालेला आहे, आणि या राहुल गांधीजींनी आय एम नॉट राहुल सावरकर अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या सभेमध्ये दिल्लीला केलं. त्याच्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यामुळे याची सुरुवात आम्ही केलेली नाही. सावरकरांचा विषय आम्ही काढलेला नाही. परंतु अशा प्रकारे वीर सावरकरांचा जो अपमान आहे तो भारतीय जनता पार्टी सोडा, या महाराष्ट्राची जनता, या देशाची जनता ही कदापि सहन करणार नाही आणि त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी उतरलेली आहे. आणि त्यामुळे 12 वर्ष राहुल गांधींना
तुझं वीण जे आता मगाशी माननीय देवेंद्रजी म्हणाले सभागृहामध्ये की तुझं वीण जनन ते मरण, आणि हे शब्द कळायला राहुल गांधींना किती जन्म घ्यावे लागतील हे मला माहिती नाही. आणि त्यामुळे जसं माझे सन्माननीय सदस्यजी म्हणाले टकले साहेब की सागरा प्राण तळमळला, हे आज सुद्धा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या अंगावरती शहारे येतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा, त्या देशभक्ताचा, त्या क्रांतिकारकाचा अपमान केला गेला आणि त्यामुळे आज हे रणकंदन सुरू झालेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सावरकरांना पॉलिटिकल टूल म्हणून कोणाच्याही विरुद्ध वापरायची काही आवश्यकता नाहीये. भारतीय जनता पार्टीने सावरकरांचा मुद्दा काढलेला नाहीये, पण सावरकरांबद्दल अनुदान जे काढले राहुल गांधींनी त्यामुळे हा वाद सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे सावरकरांचा अशा प्रकारचा कोणताही अपमान ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि आदाय सहन करणार नाही. आणि त्यामुळे हा वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आम्ही कोणताही टूल वापरत नाही सावरकरांना. ठीक आहे, तुम्ही टूल म्हणून वापरत नाहीयेत, पण शिवसेनेला कोंडीत आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ना सावरकरांच्या निमित्तानं, ते दिसतंय महाराष्ट्राला. आम्ही कोणालाही कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत नाहीये. महाराष्ट्राला हे दिसतंय की आजपर्यंत ज्यांनी वीर सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून जी मागणी केली होती, ते सावरकरांचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेतल्यावरती महाराष्ट्राच्या विधानसभेचे माननीय अध्यक्ष जेव्हा म्हणतात की हे रेकॉर्डवरनं काढून टाका, आणि सावरकरांचं नाव रेकॉर्डवरनं काढून टाका जेव्हा ते असं म्हणतात, त्यावेळेला कोण सभागृहामध्ये गप्प बसलं होतं हे अगुया महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणाला काही सांगायची गरज नाही. म्हात्रे सर, सावरकरांच्या निमित्तानं जो वाद निर्माण झालेला आहे त्याचं राजकारण केलं जात नाही हे जरी भाजप सांगत असलं, हे सत्य मानायचं की याच्यात राजकारण केलं जात नाही? त्यात सावरकर राजकारणच आहे, कारण राजकारणाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. जरी आता अमितजी म्हणाले असले तरी पण संपूर्ण देश जाणतोय की गेल्या अनेक वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने होताना दिसते. आणि ज्या सावरकरांच्या हिंदुत्व विचारसरणीच्या एकूण म्हणजे ती जी विचारधारा आहे त्या विचारधारावर आधारित असलेलं सरकार केंद्रात बसलेलं आहे, तरीसुद्धा सावरकरांना ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता जे राजकारण चाललं, म्हणजे एकीकडे शिवसेना कालपर्यंत ती सावरकरांना भारतरत्न द्या यासाठी आग्रही होती, ती शिवसेना आता सत्तेत आल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली आहे. ही अनेक म्हणजे याआधीसुद्धा ज्या राहुल गांधींच्या माध्यमातून मी राहुल सावरकर नाही असं आज सांगितलं जातं, त्याच्या आजींची मात्र बद्दलची भूमिका वेगळी होती. त्यांच्या पुढाकाराने सावरकरांवर टपालचित्र काढण्यात आलं, टपाल तिकीट काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर, राजकारणासाठी वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या नावाचा वापर, राजकारणासाठी त्या काळामध्ये एक वेगळा विचार मांडणाऱ्या नेत्यांच्या नावाचा वापर हा सातत्याने होत असतो. आणि आतासुद्धा सध्या तेच चाललेलं आहे. जे टकलेजी म्हणाले की जे लोकांच्या समोरचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या समोर सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, लोकांच्या समोर गरिबीचा प्रश्न आहे, लोकांच्या समोर महागाईचा प्रश्न आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूण आपली अर्थव्यवस्था कुठल्या दिशेला चाललेली आहे, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भावनिक विषय जितके जास्त येतील तेवढ्या प्रमाणामध्ये मूळ मुद्द्यांना बगल देता येते. हे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांना माहिती आहे. त्यामुळे जेव्हा राहुल गांधी यांनी आयतं कोलीत सत्ताधारी पक्षाच्या हातात दिलं तर सत्ताधारी पक्ष तरी का गप्प बसणार आहे? राजकारण हा काय असा सहजपणे खेळला जाणारा खेळ नसतो. त्यामुळे आता ज्या पद्धतीने राजकारण या सगळ्या विषयाचं चाललेलं आहे आणि त्यामध्ये लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, आज आपण पाहिलं की जे महाराष्ट्रामध्ये सरकार बसावं यासाठी शेतकरी म्हणजे जवळपास 75%हून अधिक महाराष्ट्रातला भूभाग ज्या अवकाळी पावसाने ज्या पद्धतीने तिथल्या शेतकऱ्यांची दुर्दशा झाली होती, तो शेतकरी अधिवेशन चालावं, शासन बसावं, सुशासन सुरू व्हावं यासाठी डोळे लावून बसलेला होता. त्याच्यासमोर मात्र वेगळ्या पद्धतीने भावनेचं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जे समाजाची जी भावना आहे, समाजाची जी सध्याची गरज आहे त्याच्याकडे पाहण्याच्या ऐवजी आपलं राजकारण
कसं पुढे नेता येईल असा गल्लीपासून दिल्लीपर्यंत असाच खेळ चालू आहे. म्हणजे अमितजी जरी म्हणत असले की आम्ही राजकारण करत नाही, परंतु राजकारणाशिवाय यामध्ये दुसरं काय आहे, काय समजायचं, लोकांनी काय काय यातून बोध घ्यायचा. खरं टकले सर काहीतरी बोललं. हा सर. महेश सर, आपण बोललात सावरकर पचवणं हे भाजपला सुद्धा अवघड आहे. कारण त्यांच्या इतका विज्ञाननिष्ठ शक्यच नाही हो. राष्ट्रप्रेमी पुरुष नव्हता. टकलेजी सावरकरांचं जे हिंदुत्व आहे. ऐका हो ऐका ना ह्या सरकारने आल्यानंतर गोवंश हत्या बंदीचा कायदा केला. मुळात सावरकर गायीबद्दल काय म्हणाले होते ते आपण लक्षात घेतलं आणि मागच्या वर्षीपासून सगळ्या खेडोपाड्यामध्ये जी भाकड जनावरं आहेत त्या भाकड जनावरांचं करायचं काय हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. आणि त्याची सोडवणूक करायची असेल तर भाकड जनावरांच्या बाबतीतला काहीतरी कायदा आपल्याला बदलायला लागेल. हा विचार राहिला दूरच. आज सावरकरांची विचारप्रणाली मान्य केली तर गाय हा एक उपयुक्त पशु आहे अशी जर आपण संकल्पना मांडली, आपण जरूर त्याचं संवर्धन करा, पालन करा, निश्चितच ते योग्य आहे. परंतु शेतकऱ्यापुढे जे प्रश्न आहेत, तुम्हाला हे ठीक आहे हो, चांगल्या मोठ्या शहरातल्या देवळाच्या बाहेर गाय बांधलेली असते आणि 5 रुपये देऊन चारा दिला की गोमातेचं संरक्षण होतं तुमचं. पण तो खेड्यापाड्यातला शेतकरी जेव्हा गाय आणि बैल पाळतो ना आणि जेव्हा ते सुकतात, मरणासन्न होतात, तेव्हा त्यांचं काय करायचं हा प्रश्न असतो. त्या शेतकऱ्याचा बैल, त्या शेतकऱ्याचं पशुधन जेव्हा अशा तऱ्हेने मरणासन्न अवस्थेत पडलेलं आहे, त्यावेळेचा सावरकरांचा विचार जर ह्यांनी घेतला तर भाजपला सावरकर कळले असं केव्हा तरी म्हणता येईल. अमितजी खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. ते म्हणाले की भाजपला हे सावरकर पचवणं इतकं सोपं नाहीये. आज तुम्ही टोप्या घातल्या, मी पण सावरकर, पण सावरकर कसे पचवणार? खूप वेगवेगळे सावरकर आहेत. पहिला मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी हा विचारांच्या आधारावरती चालणारा पक्ष आहे. त्यामुळे ज्या पक्षाला विचारच नाही, ज्या पक्षाला आयडिओलॉजीच नाही, त्या पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विज्ञान शिकवण्याची आवश्यकता नाही. क्रमांक 1. क्रमांक 2 की गौवंश हत्याबंदीबद्दल जे बोलतात त्यांना आता विज्ञानामध्ये हे शिकवलं गेलं पाहिजे की गो हत्याबंदीला डायरेक्टली धर्माशी जे लिंक करतात, डायरेक्टली रिलिजनशी जे लिंक करतात, त्यांना हे विज्ञान शिकलं पाहिजे. आणि काव इकॉनॉमी काय असते, काव इकॉलॉजी काय असते हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि एक जिवंत गाय ही एका मेलेल्या गायीपेक्षा जास्त या समाजासाठी कशी उपयुक्त आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही आणि धर्माशी त्यामुळे जोडत आम्हाला नाही जे गायीला, विज्ञान शिकवण्याचा गाय माता प्रयत्न नाही करतात, असं हे त्यांनी मान्य करत नाही स्वतःला- तुम्ही? असं आहे, गाय माता आहे हा विषय वेगळा आणि गायीला वाचवलं का गेलं पाहिजे हा विषय दुसरा. आणि तुमच्या माहितीसाठी जे विज्ञान शिकवतात त्यांना मी हे सांगू इच्छितो, जे गायीबद्दल बोलतात त्यांना हे मी सांगायचा प्रयत्न करेन की क्युबा नावाचा एक छोटा देश आहे साऊथ अमेरिकामध्ये. त्या क्युबा नावाच्या देशामध्ये सुद्धा गौहत्या बंदी आहे. त्याचं कारण हे आहे की त्या देशामध्ये गाय ही एक्सटिंक्शनकडे जात होती आणि त्यामुळे जेव्हा एखादा प्राणी एक्सटिंक्शनकडे जात असतो त्यावेळेला त्या प्राण्याला वाचवण्याकरता एक लेजिस्लेशन आणायची आवश्यकता असते. आणि तशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये होऊ नये हे सुद्धा त्याच्या मागचं एक कारण आहे. त्यामुळे विज्ञान काय असतं हे पहिलं समजून घेण्याची आवश्यकता आहे. पण विज्ञान समजणं हे अशा लोकांकडनं जे लोक आयडिओलॉजीवर चालतच नाहीत त्यांना हे विज्ञान समजेल अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. मोठ्या मोठ्या प्रमाणात गोवंश आहे, मोठ्या प्रमाणात. पण हे जे मुद्दे मांडले जात आहेत, नाही बोला आम्ही टकलेजी, बोलू का? तुम्ही बोला. नाही आत्ताचं हे सगळं आर्ग्युमेंट मी ऐकलं. आपण जेव्हा हे केलं त्याच्यातूनच पुढे मॉब लिंचिंग आलं ना या देशामध्ये. लोक मारले जात आहेत. आपल्याच केंद्र सरकारच्या कायद्यामुळे वरची जी हिमालय रेंजमधली राज्य आहेत जिथे बीफ हे त्यांचं मुख्य अन्न आहे, ते हा कायदा मानायला तयार नाहीत. तिकडे गोव्यामध्ये हा कायदा मानायला तयार नाहीत. आपण जेव्हा एक सर्व व्यापक धोरण करतो तेव्हा या देशाच्या एकात्मतेचा विचार करणार आहोत किंवा नाही. आणि मी जे सांगितलं, अहो छोटा देश असेल आणि जर गायीची पूजा होत असेल तर आम्हालाही ते स्वीकारार्ह आहे ना. परंतु भाकड जनावरांचं करायचं काय हा आधीच नडलेल्या शेतकऱ्यापुढचा प्रश्न आहे. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्ही कुठल्या
एका ध्येयानी धोरणांनी चालत असतात, अशी दुसऱ्या पक्षांकडे ध्येय धोरणं नाहीत, काँग्रेसकडे नाहीत, राष्ट्रवादीकडे नाहीत. कशावरून तुम्ही हे असं म्हणू शकता? तुम्हाला असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे चालवलेलं आहे ना, त्यामुळे सगळीकडे लोकांच्या आविष्कार स्वातंत्र्यावर बंधनं आणत हे जे काही कायदे बनवण्याचं काम तुमचं चाललेलं नाही, त्याच्यातलाच हा प्रकार आहे. ह्या तुमच्या आत्ताच्या वागणुकीला तुम्ही सावरकरांचा आधार घेण्याचं अजिबात कारण नाही. सावरकर त्यांच्या जागी महान होते, महापुरुष होते, क्रांतिकारक होते, देशभक्त होते, उत्तम साहित्यिक होते, उत्तम कवी होते. आणि त्यांनी राहुल गांधींचा प्रश्न आहे ना, अहो सावरकर इतके मोठे होते की तुम्हाला हे कळायला पाहिजे. कोणी काहीही बोललं, महात्मा गांधींबद्दल तुमचे लोक काही कमी बोलतात का? पंडित नेहरूंबद्दल तुमचे लोक काही कमी बोलतात का? पण हे लोक इतके मोठे आहेत की अशा कोणाच्या बोलण्यामुळे त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व खाली येत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण चुकीचं बोलतात, चुकीच्या संदर्भाने बोलतात, त्यामुळे हे बोलणं अजिबात मान्य होणार नाही. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे एवढं म्हणा राहुल गांधींनी माफी महाराष्ट्राची मागण्याचं जनता काहीही कारण नाही. मी तुम्हाला सांगतो काही कारण नाही. म्हणजे मग वीर सावरकरांचा अपमान चालेल तुम्हाला? तुम्ही स्वतः म्हणताय वीर सावरकर देशभक्त होते, महान क्रांतिकारक होते, सागरा प्राण तळमळला, आणि असं अंगावर शहारे येतात. मग त्यांचा जर अपमान केला, मग माफी मागितली पाहिजे की नाही मागितली पाहिजे हे आपण सांगा. दोन्ही बाजूने ढोल वाजवू नका कृपया करून. दोन्ही बाजूने ढोल तुम्ही वाजवताय. तुम्ही काय गोष्टी सांगताय? आम्ही काही ढोल तुम्ही काय गोष्टी सांगताय? मी तुम्हाला सांगतोय आमची नीती पक्की आहे, सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा विचार आहे. तुमचा काय विचार आहे? काय विचार आहे तुमच्याकडे? माफी तुमची पार्टी म्हणजे आयडिओलॉजीने झालेली पार्टी नाही. तुमची पार्टी इज अ कलेक्शन ऑफ लीडर्स. दॅट्स इट. तुम्हाला तरी जरा आठवण करून दिली ना तर तुमच्या लक्षात येईल कशाबद्दल बोलता आपण. अमित साटमजी, तुम्ही ज्या पक्षाबद्दल बोललात त्यांच्यासोबत तुम्ही 3 दिवसाचं सरकार स्थापन केलं होतं, त्यामुळे आयडिओलॉजी आणि ते बहुतेक तुम्हाला जास्त सोपं गेलं असेल सरकार स्थापन करायला तुमच्या म्हणण्यानुसार, की त्यांना आयडिओलॉजी नाही आहे कुठली. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता टकले सरांनी मांडला की जेव्हा या महापुरुषांवर मग कधी नेहरूंवर त्यांची बदनामी करण्याचा एक कलमी कार्यक्रम केला गेला असेल किंवा मग तो सावरकरांवर केला गेला असेल, अशा पद्धतीनं हे जी काही टीका टिप्पणी करून त्यांना कमी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे का थांबत नाहीये? याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? का त्यांना बदनाम केलं जातंय? चर्चा करणार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सावरकरांवर सुरू असलेल्या रणकंदनाबद्दल. आणि आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक आहेत. कोकाटे सर, तुमचा इतिहासाचा खूप चांगला अभ्यास आहे, तुम्ही अभ्यासक आहात. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण सातत्यानं बघतोय इतिहासातले जे खरे नायक होते त्यांना बदनाम करण्याचं, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि जे खरेखुरे खलनायक होते त्यांचं उदात्तीकरण करण्याचा एका बाजूला प्रयत्न दिसतोय. हे का केलं जातंय? हे जाणून बुजून षडयंत्र केलं जातंय? ह्या महापुरुषांना बदनाम करण्याचं हे तंत्र कुठून आलंय आणि त्याच्या मागचा हेतू काय? याबाबत जागतिक कीर्तीचे इतिहासकार अँटोनियो ग्रामचीचं खूप चांगलं स्टेटमेंट आहे. अँटोनियो ग्रामची म्हणतात की मोठ्या समुदायाला गुलाम बनवण्यासाठी, त्यांच्यावरती वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्यावरती राज्य करण्यासाठी त्यांच्या इतिहासाची मोडतोड करा, तोडफोड करा, चारित्र्यहनन करा, बदनामी करा, त्यानंतर समाज डिमोरलाइज होईल. त्याला तो हेजिमनी सिद्धांत म्हणतो किंवा धुरीणत्व म्हणतो. म्हणजे समाजावरती धुरीणत्व मिळवण्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी आणि माणसं वापरण्यासाठी प्रतिमा मलिन केल्या जातात, इतिहास बदनाम केला जातो आणि त्यातून ध्रुवीकरण निर्माण होतं. ध्रुवीकरणाचं आणि पोलरायझेशनचं राजकारण करण्यासाठी आणि नव्या उमेदीनं नवी पिढी पुढे येऊ नये, अंधानुकरण त्यांचं करावं, यासाठी इतिहासाचा गैरवापर केला जातो. याबद्दल अत्यंत विस्तारानं अँटोनियो ग्रामची यांनी मांडलेलं आहे. आता जे आयडिओलॉजी बद्दल चर्चा चालू होते, सन्माननीय सदस्य आपल्या या ठिकाणी आहेत विधानसभेचे, ते म्हणत होते की आयडिओलॉजीवर चाललं पाहिजे. सावरकरांचं एक पुस्तक आहे हिंदू पथपातशहा. त्या पुस्तकामध्ये सावरकर म्हणतात संभाजी नाकर्ता होता, रागीट होता, मदिराक्षीमध्ये रममान झालेला अशा दुर्गुणाचा पुतळा म्हणजे संभाजी होता, असं सावरकरांनी हिंदू पथपातशाही या पुस्तकात लिहिलेलं आहे. हे आयडिओलॉजी माननीय सदस्यांना, म्हणजे जे आहेत भाजपचे सदस्य, त्यांना मान्य आहे का? आणि ज्या पद्धतीनं आता मी पण सावरकर अशा टोप्या घालून विधिमंडळामध्ये आलेले आहेत, शिवाजीराजेंची बदनामी झाली,
महात्मा फुलेंची भिडेने बदनामी केली होती. महात्मा फुलेंना संभाजी भिडे, मनोहर भिडे म्हणाले होते की देशद्रोही आहेत, म्हणजे महात्मा फुलेंची बदनामी झाली. शिवाजीराजेंची छिंदम असेल किंवा लेन प्रकरण घडलं होतं, हे सगळ्या बाबी आपल्याला माहिती आहेत. मग आम्ही पण शिवाजी महाराज, मी पण महात्मा फुले अशा टोप्या घालून भाजपचे आमदार विधिमंडळामध्ये आले होते का? ठीक आहे, लगेच उत्तर घेऊ, लगेच सावरकरांची उत्तर घेऊ, बदनामी वेळ कमी आहे. झाल्यानंतर त्यांना वाटते, लगेच उत्तर घेऊ. मग हे आम्ही जी उत्तर द्या. असा पक्षपातीपणा का? आम्ही जे उत्तर द्या, यांचं थांबा. दैवत सावरकर उत्तर असेल. एवढंच देतो की कोकाटे साहेब जे म्हणाले की इतिहासाला डिस्टॉर्ट केलं जातं, काही महापुरुषांचा अवमान केला जातो आणि अशा प्रकारे समाजाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्याच्यामध्ये कोकाटे साहेब तुम्ही स्वतः सुद्धा त्यातलेच आहात, एवढंच माझं उत्तर आहे. बर, ठीक आहे. असं तुम्ही सावरकरांची पुस्तकं वाचा, जरा सावरकरांची पुस्तकं वाचा. बरं, संभाजी राजांना मला- सावरकर ना माझा करता वेळ म्हणतात. संपलेला आहे. माफ करा, सावरकरांची पुस्तकं माफ करा. आपण दारुडा पुन्हा- म्हणतात. पुन्हा हे कधीतरी हे साटम तुम्हाला मान्य आहे सावरकरांच्या का? साहित्याबद्दल सविस्तर चर्चा करू. माननीय सावरकरांची पुस्तकं वाचली साटमजी, आहे. सावरकर हे संभाजी राजांना दारुडा म्हणतात, व्यभिचारी म्हणतात, ना करता म्हणतात, हे साटमजी तुम्हाला मान्य आहे का? असं ते म्हणालेलेच नाहीयेत. बरं, ठीक आहे. आपण असं त्यांच्या तुम्ही साहित्याबद्दल म्हणताय. नंतर माननीय चर्चा करू. साटमजी, मला अखेरची हिंदू कमेंट पत्रकारांची घ्यायची पुस्तकं वाचा. महेश सरांकडे यायचंय. माफ करा, मी दोघांनाही सावरकर थांबवतोय. म्हणतात संभाजीराजे ना करता याच्या दारुडा, आधी सुद्धा व्यभिचारी होते. आतापर्यंत हे प्रतिमा भंजन जे आहे महापुरुषांचं ते होत आलेलं आहे. कधी ते नेहरूंचं झालं असेल, कधी या विचारधारेचं झालं असेल, आता ते पुन्हा एकदा सावरकरांच्या बाबतीत झालेलं आहे. ह्या लोकांना नेमकं काय साध्य करायचं असतं? नाही, जे महापुरुष असतात, याआधी सुद्धा आपण म्हटलेलं आहे की जे नवनवीन विचार समाजापुढे मांडणारे असतात, ते काळाच्या पुढे बघणारे असतात. त्यांचे काही निर्णय तात्कालिक असतात आणि काही निर्णय जे असतात हे निर्णय काळाच्या कसोटीवर उतरतात, तर काही निर्णय काळाच्या कसोटीवर घासून ते तशा पद्धतीने उतरत नाहीत. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, सावरकर असतील, या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांसंदर्भात हे वादविवाद आणि वेगवेगळे प्रवाद, वेगवेगळे प्रमाद आपल्याला समोर येताना दिसतात. परंतु त्यामुळे आपण केवळ त्या एका ओळीवरून आपण त्या एखाद्या पॅरेग्राफवरून, एखाद्या त्यांच्या कृतीवरून त्या महापुरुषाचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण आयुष्याचं आकलन त्या एका कृतीवरून मात्र करू शकत नाही. त्यामुळे आता ज्या पद्धतीने आपण सगळेजण टोकाच्या भूमिका घ्यायला लागलेलो आहोत, टोकाच्या भूमिका घेऊन आम्ही फक्त स्वतःची फसवणूक करत नाही, तर आमचं ऐकणाऱ्या, आमचं पाहणाऱ्या, बोलणाऱ्या लोकांची सुद्धा एक प्रकारे दिशाभूल करत असतो. त्यामुळे हा सगळा जो इतिहासाचा खेळ चालू आहे, हा खेळ सुद्धा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि महापुरुषांचं जे कार्य आहे, महापुरुषांचं जे योगदान आहे, ते योगदान समाजाला जर कळत असेल तर त्यांना त्याचं आकलन त्यांच्या पद्धतीने होऊ देणं सध्याची काळाची गरज आहे असं आणि मला नक्कीच आपल्या सगळ्यांकडून जेव्हा आपण त्याच्याबद्दल मत मांडतो तेव्हा महापुरुषांचा पराभव तरी किमान होऊ नये. आपण त्यांचा सन्मान तर करायलाच हवा, पण किमान आपल्या कुठल्या वक्तव्यातून त्यांचा पराभव होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी. रणकंदन व्हावे, चर्चा व्हायला हरकत नाही. या बेधडकमध्ये आपण इथंच थांबतोय, पण या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. या बेधडकचा शेवट आपण करणार आहोत सावरकरांबद्दल जे शब्दबद्ध केलेलं आहे, ज्या शब्दात सावरकर मांडलेले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी